युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायदा हा विषय देशाच्या राजकारण आणि समाजकारणात चर्चेचा मुद्दा राहिला आहे. घटनाकारांनी देशात समान नागरी कायदा असायला हवा असं मत व्यक्त केलं होतं. परंतु स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी म्हणवून घेणाऱ्या पक्षांनी याकडे कायमच दुर्लक्ष केलं. मतपेटीच्या राजकारणात सत्ताधारी मशगूल झाले आणि समान नागरी कायद्याचा विचार मागे पडत गेला. या उलट सुरुवातीला जनसंघ आणि नंतर भाजपने समान नागरी कायद्यावर ठाम भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून वेळोवेळी समान नागरी कायद्याची आवश्यकता अधोरेखित केली. याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तराखंडमध्ये हा कायदा कशा प्रकारे लागू केला जाणार आहे? समान नागरी कायद्याचा इतिहास आहे तरी काय? लागू झाल्यानंतर याचं स्वरूप नेमकं कसं असेल? कुणाच्या राजकारणामुळे समान नागरी कायदा लागू करायला एवढा उशीर झाला? जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी. MHAM-TV मध्ये आपलं स्वागत. समान नागरी कायद्याचा इतिहास हा किमान शतकभर तरी जुना आहे. दीर्घ काळापासून याविषयी समाजात चर्चा सुरू होती. समावेशक आणि समतावादी समाजाच्या दिशेने भारताची वाटचाल व्हावी म्हणून काही जणांनी याला पाठिंबा दिला, तर दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याचा विचार केला गेला. संविधान सभेच्या चर्चेदरम्यान या विषयावर अनेक वादविवाद झाले. अखेर राज्यघटनेच्या 4थ्या भागात समान नागरी कायद्याला स्थान मिळालं. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व यातील कलम 44 नुसार राज्य भारताच्या संपूर्ण प्रदेशात नागरिकांसाठी समान नागरिक संहिता सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच देशात समान नागरी कायदा असावा हे घटनाकर्त्यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु मिळालेली सत्ता टिकवण्यासाठी विशिष्ट धर्मियांचं लांगुल चालन करावं लागतं हा विचार काही लोकांच्या मनात इतका पक्का बसला की समान नागरी कायदा ही गोष्ट ते विसरूनच गेले. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने 1989 सालच्या लोकसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात समान नागरी संहितेचा समावेश केला. 90च्या दशकापासूनच भाजपने समान नागरी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता आपण जाणून घेऊया उत्तराखंडमधील समान नागरी कायद्याचं प्रारूप नक्की कसं आहे. उत्तराखंड हे स्वतंत्र भारतामध्ये समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य ठरलंय. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठीच न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली. या समितीने एकूण 4 खंडांमध्ये आपला अहवाल सादर केला. घटनात्मक तरतुदी, वैयक्तिक कायद्यांवरील भाष्य, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे दिलेले निर्णय अशा अनेक घटकांचा अभ्यास करत समितीने आपला अहवाल सादर केला. या अहवालावर उत्तराखंडच्या विधानसभेत 2 दिवस सविस्तर चर्चा झाली. अखेर 7 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तराखंड समान नागरी कायद्यावर राज्य विधानसभेने मंजुरीची मोहर उमटवली. राष्ट्रपतींनी सुद्धा या कायद्याला आपली मंजुरी प्रदान केली. यावेळी सदनात भाषण करताना मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी म्हणाले की आम्ही केलेला संकल्प आज या सभागृहात पूर्ण होतोय. मतपेढीचं राजकारण सोडून प्रत्येक स्तरावर समानता असलेला समाज घडवण्याची वेळ आता आलेली आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की गोवा या राज्यात तर समान नागरी कायदा पूर्वीपासून लागू होता, त्याचं काय? त्याचं वास्तव असं आहे की गोव्यामध्ये 1869 सालापासून समान नागरी कायदा लागू झाला होता. त्या काळी गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. 1961 साली गोवा पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाला आणि भारताचा भाग बनला. यावेळी पोर्तुगीज नागरी संहितेचा समावेश तत्कालीन कायदा आणि संहितेमध्ये करण्यात आला. म्हणजेच स्वतंत्र भारताच्या दृष्टीने पाहिलं तर गोव्यात 1962 सालीच भारत सरकारच्या संमतीने समान नागरी कायदा लागू करण्यात आलाय. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना घटना समितीमध्ये समान नागरी कायदा या विषयावर बरीच चर्चा झाली. मूलभूत हक्कांवरील उपसमितीच्या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कन्हैयालाल मुन्शी आणि मीनू मसानी यांनी यावरील मसुदे सादर केले. बाबासाहेब आंबेडकर यावर आपले मत व्यक्त करताना म्हणाले होते की सध्याच्या तरतुदीत नवीन काहीही नाही. आपल्या देशात एक समान दंड संहिता आणि फौजदारी संहिता आहे. नव्या कायद्यात केवळ विवाह आणि वारसा यांचा समावेश असेल, जे विद्यमान कायद्याच्या कक्षेत नव्हतं. विशिष्ट धर्माच्या चष्म्यातून बघणाऱ्या लोकांनी समान नागरी कायद्याला कायमच विरोध केला. आता सुद्धा विशिष्ट धर्मियांचं लांगुल चालन करण्यासाठी रस्त्यावरून न्यायालयापर्यंत लढा दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे. काझी मौलाना मोहम्मद अहमद कासमी
आणि इमाम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुफ्ती रईस काश्मी यांनी समान नागरी कायद्याला विरोध दर्शवलाय. शरीयत आणि कुराणचा हवाला देणाऱ्या लोकांना ऐकून धक्का बसेल, परंतु मलेशिया, तुर्की, इंडोनेशिया, इजिप्त या देशांमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. नागरी जीवनात इतर कुठल्याही घटकाने अडथळे आणू नये हाच यामागचा प्रमुख उद्देश आहे. आपल्या देशात मात्र सत्तेसाठी लांगुली चालन करणाऱ्या लोकांचा इतिहास फार जुना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसने आज संविधानावर बोलावं हा एक विनोदच म्हणायला हवा. मतपेटीच्या राजकारणासाठी विशिष्ट धर्मियांना वापरून घ्यायचं आणि 5 वर्ष अंधाराच्या खाईत लोटायचं. काँग्रेस सारख्या पक्षाच्या या धोरणाला लोकांनी आता चांगलीच मूठमाती दिली आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना तर विरोधासाठी विरोध करण्याची सवयच लागली आहे. देशातील जागरूक नागरिकांनी मात्र काळाची पावलं ओळखली आहेत. समान नागरी कायद्याच्या निमित्ताने समाजातील समानतेची वीण अधिक घट्ट होणार आहे. वैयक्तिक कायद्यांच्या जंजाळातून मुक्त होत एका समान धाग्याने सारे भारतीय जोडले जाणार आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला प्रगती पथावर चालायचं असेल तर देशव्यापी समान नागरी कायद्याला पर्याय नाही हेच आता स्पष्ट होतंय. समान नागरी कायद्याच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.